नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय मराठी बालसाहित्यिका गिरिजा कीर. तर मित्रांनो, डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी उत्तम अशी माहिती दिलेली आहे, ते आपण आज पाहणार आहोत. प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षे अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 वाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखने प्रसिद्ध आहेत. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असून हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांमधून लिहिलेल्या संचार करणाऱ्या, उत्तम कथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी स्वदाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. विवेचन म्हणजे निरीक्षण असं सुद्धा आपण म्हणू शकतो. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजेच रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सन किंवा कारणे, अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्य कृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजेच त्या कलाकृतीचा, साहित्य कृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे खूप आवश्यक असतात. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. व्यक्तिरेखा सहजपणे फुललेल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत? कथाकथन आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? व्याससंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? लेखकाची भाषाशैली कशी आहे? पुस्तकाची सुरुवात व आकर्षक आहे का? पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आयश आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? हे मित्रांनो प्रश्न आहेत. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करून ही गिरिजाबाईंच्या लेखनामध्ये तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. म्हणजे ते सेम गोष्टी आपल्याला सहसा जाणवत नाहीत किंवा वाचनामध्ये मिळत नाहीत. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकलांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा-टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला, राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका
बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याचा रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या प्रस्तुत प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आईबाबा शेजारी या मोठ्यांचं बॉक्सिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्का बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्या आहेत. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. बेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात. त्या प्रसंगामध्ये गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लावलेले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकणे ही अवघड बाब आहे. पण बाई ती लिलया पेलतात, म्हणजेच सहजरित्या हाताळतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक, अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्याचं खरं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रामध्ये गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुरक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती, कारण त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणे, श्रद्धेने शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुले पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत. विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होते. दुःखांच्या अग्नीमध्ये होरपळून ही शुद्ध सोन्यासारखा लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जागल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्ययकारी संदेश दिलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिलेला आहे. नवा आयाम म्हणजे नवा पैलूच पाडलेला आहे. मित्रांनो, गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकातून एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची. ही कथा नितांत सुंदर उतरवलेली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते.
प्रिया आनंदा, सोबत 2,000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे हृदय दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याचं नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरीही मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बालकादंबरी हे कथेच्या पुढील पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीचं ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात गळलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगलेले आहे. यडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मुलं आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नकोस. सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याहांना देण्यासाठी आणलेली मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. देता किती घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. बोलकी पाने. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत याचा स्वाध्याय. आकृती पूर्ण करा. तर मित्रांनो, आता आपण आकृती पूर्ण करा हा पाहणार आहोत. आपण पाहतो आहे मित्रांनो, साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. तर मित्रांनो, कथा दिलेल्या आहेत, त्याच्या खाली 3 बाण दिलेले आहेत, त्याची उत्तर आहेत. मित्रांनो, आपण ते आता हळूहळू पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न अ कथा आणि याचे उत्तर आहे पहिल्याचं माणुसकीचे दर्शन घडते. दुसरं कथा वाचकांना खिळवून ठेवते. आणि तिसरं वास्तववादी भरणा. तिसरा हे उत्तर मित्रांनो, वास्तववादी चित्रणावर भर देणे. तर मित्रांनो, ही होती या तिघांची उत्तरे. तर आपण मित्रांनो आता पुढे जाऊया. चरित्रे. इथे पण आपण पाहत आहात 3 पाठ केलेले आहेत. तर मित्रांनो, याची उत्तर आता आपण पाहणार आहोत. पहिल्याचं आहे प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. दुसऱ्यामध्ये मुलांना पचेल रुचेल अशी सोपी हृदयाला हात घालणारी भाषा. आणि तिसरं म्हणजेच महान लोकांचे कार्य समजून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती. हे मित्रांनो होते याचे उत्तर. आपण आता मित्रांनो पुढे जाऊया. टिपा लिहा. प्रश्न अ गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. तर मित्रांनो, आपण आता याचं उत्तर पाहूया, म्हणजे टीप पाहूया. गिरिजाबाईंनी बालकांसाठी लक्षणीय साहित्य निर्माण केलेले आहे. त्यांनी 12 वर्षे वयोगटातील म्हणजेच 9 ते 12 वर्ष वयोगट असणाऱ्या मुलांसाठी खास सुमारे 5 ते 9 वर्षे वयोगट म्हणजेच बालवर्गासाठी सुद्धा नाटिका लिहिलेल्या आहेत. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी खूप अशा सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये जोडाक्षर ही साध्या पद्धतीने लिहिलेली आहेत आणि बालनाटिका देण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना खूप उत्तम आणि चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असं त्यांना वाटे. तर मित्रांनो, हे होते याचे उत्तर. तर मित्रांनो, आपण थोडं उत्तर पुढचं राहिलं आहे ते पण वाचून घेऊया. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला, पण
त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटका लिहिल्या. मुलांचे फ्युचर म्हणजेच भविष्य, त्यांच्या गरजा त्यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य आणि उदाहरण म्हणजे चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे उभा राहतो असे वाटत राहते. त्यामुळेच त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रत्यक्ष खिळवून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यडबंबू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. तर मित्रांनो, आपण याचं उत्तर पाहणार आहोत. कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने डब्बूला उपदेश केलेला असतो आणि डब्बूने तो शिरोधार्य मानला, म्हणजे मानून घेतला. त्यांनी आईने व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट डब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली, म्हणजेच संतापली असं सुद्धा म्हणू शकता आपण. आईचा उपदेश डब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजेच माणसेच, त्यांना तरी दुःख का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केलेला असेल असं यामध्ये सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये खराखुरा व्यापक विचार नसतोच. मुळे लोक संकुचित विचार करतात आणि असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक, म्हणजे ते बाहेरच्या लोकांना आपले असे मानत नाहीत. नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी इत्यादी त्यांच्या मनात असतात. जात धर्म त्यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. त्यातूनच विसंगत असा विचार निर्माण होतो आणि डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून सुद्धा देतो. त्यामुळे खूप उत्तम असा विनोद निर्माण होतो. मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचं अभिप्राय स्पष्ट करा. तर मित्रांनो, आपल्याला अभिप्राय स्पष्ट करायचा आहे याच्यामध्ये, म्हणजे उत्तर द्यायचे आहे. तर मित्रांनो, आईवरील आईच्या प्रेमापोटी किंवा आईवर असणाऱ्या प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होता. तो एक गृहस्थांचे पाकिट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्यस्थिती काही ते कळते आणि त्याला समजते की आपण जे चोरलेले पाकिट पैशांमुळेच त्या गृहस्थाच्या आईचा जीव गमावला जाणार आहे आणि त्या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो आणि त्याची ही कृती त्यांच्या संवेदनशील मनाचे उदाहरण देते आणि आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय असं त्याला जाणवते आणि समजते सुद्धा. म्हणून तो पाकिटाच्या पत्त्यावर लिहिलेला पैसे द्यायला परत जातो. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्याची सुद्धा आई आहे असे त्याला जाणवते आणि त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण सर्वार्थाने स्वतःचा विचार करणे हे खूप गैर आहे असं त्याला वाटते आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार आपण का करत नाही असं त्याला जाणीव होते. म्हणून हे मधूच्या लक्षात येते. त्यातूनच त्याची तीव्र संवेदनशीलता आपल्याला दिसते आणि जाणवते सुद्धा. मित्रांनो, हे होते याचे उत्तर. तर मित्रांनो, आपण प्रश्न 4 पाहूया. साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात मांडा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की एखाद्या साहित्यकृतीचा आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला ती कलाकृती खूप आवडणे आवश्यक आहे. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्या मनामन वाटत असते आपल्याला आणि अशा वेळी आपण त्या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणवता आल्या पाहिजेत किंवा जाणवायला पाहिजेत त्या गोष्टीसुद्धा आणि त्याच्याविषयी आपल्याला आवड निर्माणसुद्धा असणे आवश्यक आहे. आणि रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी खूप आवश्यक असणे आवश्यक आहे. किंवा कलाकृतीचा आशय किंवा कथानक व्यक्तिरेखेच्या मनाला पटणाऱ्या असलेल्या व्यक्तिरेखा ह्या मनाला पटणाऱ्या असलेल्या हवेत आणि पटायला असलेल्या हव्यात. त्यांच्या स्वभावामध्ये वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती ही असली पाहिजे आणि लेखकाची लिहिण्याची पद्धत, भाषाशैली, वर्णनशैली ही वाचकांना प्रभावी आणि आवडणारी असणे खूप आवश्यक आहे. तर त्यामुळे अशा गोष्टी साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मित्रांनो, आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतूनच कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो हे लक्षात आले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, प्रतिमा, प्रतीके, अलंकार, व्याकरण अशा प्रकारच्या गोष्टी हे सुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. तर मित्रांनो,
हे ह्याचे होते याचे उत्तर. तर मित्रांनो, तुम्हाला धडा आणि त्याचे स्वाध्याय कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. तुम्ही जर व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ नवीन पाहत असाल किंवा व्हिडिओवर पहिल्यांदा नवीनच असाल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या.